अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करून दुग्ध व्यवसाय करताना भेसळ न करता दूध नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी वैजापूर येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरादरम्यान केले। यासोबतच भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रसंगी त्यांच्याकडून देण्यात आला। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य व वैजापूर गंगापूर तालुका शेतकरी व दूध व्यवसाय कल्याणकारी असोसिएशन यांच्या वतीने दुग्ध व्यवसायिकांसाठी शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय मार्गदर्शन बैठक शहरातील नागपूर मुंबई महामार्गावरील वैष्णवी लॉन येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विवेक पाटील, अन्न व सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन डी के अण्णा, दुग्ध व्यावसायिक दामोदर पारिक यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमातेचे पूजन करण्यात आले। या बैठकीदरम्यान सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दुग्ध व्यावसायिकांना मार्गदर्शन करत असताना प्रत्येक व्यावसायिकाने परवाना घ्यावा, संकलन केंद्रावरील परिसर स्वच्छ ठेवावा, कामगारांच्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्या, संकलन केंद्रावर पेस्ट कंट्रोल करून घ्यावी, शेतकऱ्यांची यादी करावी, यासोबतच दुधासाठी स्टीलच्या कॅनचा वापर करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन केले। भेसळयुक्त दूध अथवा रिजेक्टेड दूध आल्यास त्याला जागेवरच नष्ट करण्याबाबत ही कडक सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या। आपल्या भागात प्रत्येक नागरिकाला दर्जेदार खाद्यपदार्थ देण्यासाठी आपण स्वच्छता व पदार्थाची गुणवत्ता उत्तम ठेवायला हवी, असे त्यांनी व्यक्त केले। यासोबतच आमच्या विभागाकडून तुम्हाला चांगलं काम केल्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, मात्र भेसळ केल्यास तुमची खैर नाही, अशी तंबीज प्रसंगी त्यांनी दुग्ध व्यावसायिकांना दिली। यावेळी बोलताना दुग्ध व्यावसायिक संदीप बारसे यांनी आम्ही आजपर्यंत भेसळीला प्राधान्य दिले नाही आणि यापुढेही देणार नाही। गोठ्यातून शुद्ध ताजे दूध संकलन करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे, ती आम्ही कर्तव्य समजून पार पाडू। आम्ही प्रामाणिक काम करणाऱ्यांसोबत आहोत, मात्र भेसळ करणाऱ्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही। भेसळ करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत, असे प्रसंगी दुग्ध व्यावसायिक बारसे यांनी व्यक्त केले। सर, आज आपण दुग्ध व्यावसायिकांची बैठक घेतली आहे, काय नेमकं बैठकीत चर्चा झालेली आहे, काय मार्गदर्शन केलेलं आहे? आज गंगापूर तालुका व वैजापूर तालुक्यातील सर्व दुग्ध उत्पादक तसेच संकलन केंद्र यांनी दूध कल्याणकारी संघटनेमार्फत आज बैठक, त्यांना मार्गदर्शन पण बैठक आयोजित करण्यात आलेली होती। भेसळीच्या बाबतीत त्यांना सविस्तर माहिती दिली। त्यानंतर त्यांनी काय खबरदारी घ्यायची भविष्यात आणि कायद्याचं पालन कसं करायचं आहे या संदर्भात तर कायदेशीर बाबी पण त्यांना समजून सांगितल्या। तसेच जी भीती आहे बाकीच्या गोष्टींची, ती पण भीती त्यांनी बाळगू नये आणि निर्भीडपणे दूध हे जनतेच्या आरोग्याच्या हिताने पोचवावं हा उद्देश आहे व तसेच कायद्याचं पालन करून व्यवसाय करावा, ही सगळी कायद्याच्या संदर्भात त्यांना आज मार्गदर्शन करण्यात आलं। सर, एक रिजेक्टेड दुधाबाबत तुम्ही दुग्ध व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं आहे, पण शेतकऱ्यांना देखील काय आव्हान करायचं त्या संदर्भात? कारण रिजेक्ट केल्यावर शेतकरी पण वाद होऊ शकतात, ते अनुषंगाने शेतकऱ्यांना काय आव्हान करतात? रिजेक्टेड दुधाबाबत जे आहे, जसं संकलन केंद्रावर कोणी आणलं तर ते टेस्ट करून घेणार आणि जिथं काही आक्षेपार्ह आढळलं तर एक तर ते संकलन केंद्रवाल्यांनी नष्ट करावं, तसेच दूध जे शेतकरी आहे, शेतकरी पण त्याच्यामध्ये त्यांनी वाद घालू नये, कारण त्या बाबतीत जर ते खराब आहे तर निश्चितच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने ते घातक होऊ शकतं पुढे, त्यामुळे हे समन्वयाने ते नष्ट करण्यात यावं। आज दुग्ध व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली। या बैठकीला अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देखील उपस्थित होते। काय नेमकं तुमची चर्चा झाली, काय तुम्ही प्रश्न मांडले? प्रथमतः मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी आमची चिलिंग प्लांट चालकांची पूर्ण महाराष्ट्रातल्या चिलिंग प्लांट चालकांची जी मुंबई येथे आयुक्तालयामध्ये जी मीटिंग झाली होती 12/6/2026ला, तर त्यावेळेस आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात काही जण तिथे उपस्थित होतो, पण तिथे व्यक्तींचं म्हणजे लिमिट असल्यामुळे सर्वांना जाणं शक्य नव्हतं। त्यामुळे आमचं तिथे ठरलं होतं की प्रत्येक तालुका लेवलला जे आपले सहाय्यक आयुक्त असतात जिल्हा लेवलला, त्यांचे मार्गदर्शनपर मीटिंग घ्यायचं आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी वैजापूर, गंगापूर, येवल्याचा काही भाग, कन्नडचा काही भाग, अशी एक महाराष्ट्र शेतकरी दूध प्रक्रिया असोसिएशन आणि वैजापूर आणि गंगापूर तालुका शेतकरी व दूध व्यावसायिक असोसिएशन यांच्यामार्फत एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीसाठी आम्ही माननीय विवेक पाटील साहेब आयुक्त छत्रपती संभाजीनगर अन्न व प्रशासन विभाग आणि त्यानंतर सुरसे मॅडम ज्या की अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं। या मार्गदर्शनासाठी आम्ही शेतकरी असेल, दूध सेंटर चालक असेल,
प्लॅन्ट चालक असेल, बल्क कूलर चालक असेल, यांना सर्वांना आवाहन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज 300पेक्षा जास्त सेंटर चालक आणि प्लॅन्ट चालक, बल्क कूलर चालक या ठिकाणी उपस्थित होते. तर आमचा यांना एकत्रित करण्याचा हेच उद्देश होता की जे मुंडे साहेब काम करत आहे तेच काम आम्हालाही करायचं आहे आणि तेच काम पुढे घेऊन जायचं आहे. की जे आज दूध संकलनाला म्हणजे आज भेसळीच्याच बातम्या सर्वत्र व्हायरल होत आहेत, तर त्या अनुषंगाने काही चांगलं काम करणारेही लोक आहेत, तर त्यांच्यावर या व्यवसायावर म्हणजे बाधा येण्याचे चान्सेस जास्त आहे. की चुकीच्या मेसेजमुळं आज ग्राहक दुधापासून थोडासा बाजूला जात आहे. तर काही प्रॅक्टिसेसमध्ये काही चुका होत असतील त्या आपल्याला कायद्याच्या दृष्टीने सुधारायच्या आहे. त्यासाठी मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं आणि जे काही चांगलं काम करतात, जे प्लॅन्ट चालक, जे गोठा चालक किंवा सेंटर चालक, तर त्यांनाही आणखी काही चांगलं मार्गदर्शन व्हावं. त्यानंतर जे काही चुकत असेल ते सुधारणा व्हावे या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही बैठक ठेवली होती. व यापुढे कोणी जर भेसळ करत असेल तर त्या भेसळीचं कोणाला आम्हाला कधी समर्थन करायचं नाही आणि आम्ही केलेलं पण नाही. पण जी काही 1-2% भेसळ होत असेल ती त्याच लेवलवर थांबण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ही जागरूकता मोहीम राबवलेली आहे. आणि आज जे कॉम्पिटिशनमुळं थोडंसं जे व्यवसायाला वेगळं वळण लागलेलं आहे, वेळेत संकलन करणं, वेळेत पुरवठा करणं, रिजेक्ट झालेलं दूध नाकारणं किंवा ते नष्ट करणं, यासाठी या बाबीचा म्हणजे साहेबांनी या ठिकाणी उल्लेख करून त्या दुधाला कदापि म्हणजे स्वीकारलं नाही पाहिजे ही सूचना देण्यात आल्या आणि त्याच सूचनाचं पालन आम्ही यापुढे करणार आहोत. त्यासाठी जे महाराष्ट्र राज्य दूध प्रक्रिया असोसिएशन जे काम करत आहेत ते काम आम्ही यापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत. झाली बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? आजची जी मीटिंग झाली तर ही मीटिंग आमच्या सर्व सेंटर चालकांसाठी अतिशय प्रेरणादायी अशी ही मीटिंग आमच्यासाठी ठरणार आहे. कारण की गेल्या साहेबांनी जे मुद्दे आमच्यासाठी मांडलेत ते आम्ही गेल्या 10 वर्षापासून पूर्णतः त्यांचं प्रमाणपत्र असतील, टोटल जे पण डॉक्युमेंट्स असतील, आम्ही सर्व सेंटर चालक की मी स्वतः 10 वर्षापासून सेंटर चालवतो आहे आणि 10 वर्षापासून 2 टाईम संकलन जे साहेबांनी आत्ताच उल्लेख केला की 2 टाईम संकलन झाले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर मी स्वतः 2 टाईम संकलन की 10 वर्षापासून करतो आहे आणि 2000 लिटर दूध आज माझ्या BMCमधून जात आहेत. परंतु की आज ज्यावेळेस ही मीटिंग झाली तर साहेबांनी सांगितलं की चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही हमेशा उभा आहोत. तर खरोखर एक भगवंतांनी सांगितलेली युक्ती आठवली, परित्राणाय साधूनाम, की खरोखर की चांगलं काम करणाऱ्यांच्यासाठी कोणीतरी येऊन उभं राहतं. असंच की हे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, की आम्हा शेतकऱ्यांच्या पाठीमागं, दूध उत्पादकांच्या पाठीमागं येऊन आणि हे मार्गदर्शन बरोबर आहेत. तर आम्हाला देखील नवीन चालना याच्यातून आम्हाला भेटणार आहे. स्वच्छता असेल, पारदर्शकता असेल, प्लॅन्टची स्वच्छता असेल, या बाबतीत आम्ही कदापिही मागं नाही आणि पाठीमागं राहणारही नाही. परंतु काही चुकीच्या मेसेजमुळं काय होतं आहे की आज आम्हाला वाटलं आहे की दुधाचे रेट वाढतील, परंतु परिस्थिती अशी झाली की चुकीचा मेसेज, भेसळयुक्त दुधात चुकीचा मेसेज लोकांपर्यंत ज्यावेळेस जातो त्यावेळेस दूध घेणाऱ्यांची पण प्रमाण कमी झालं आहे. त्याच्यामुळं आमचे दुधाचे रेट आज पण वाढत नाही आहेत. याची आम्हाला शेतकरी म्हणून, एक प्लॅन्ट चालक म्हणून, मी स्वतःही उत्पादक आहे आणि प्लॅन्ट चालक पण आहे, आणि हे दूध भेसळ ज्यावेळेस थांबल, दूध भेसळावर निश्चितच कठोर अशी कारवाई झाली पाहिजे.